हॅलो स्टुडंट्स, आपला चौथा चॅप्टर चालू आहे ते म्हणजे बिझनेस सर्व्हिसेस. आज त्यात आपण बघणार आहोत संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन. बघूया त्याचा अर्थ. संप्रेषण म्हणजे काय? संप्रेषण ही एखाद्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, तथ्य, माहिती इत्यादींची देवाणघेवाण करण्याची कला होय. एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या माध्यमाच्या मदतीने कोणतेही माहिती पुरवण्याच्या प्रक्रियेस संप्रेषण म्हणतात. हे काय संप्रेषण म्हणजे काय? इट्स मीनिंग इज कम्युनिकेशन. Communication is nothing but exchanging of ideas, facts, information, etc. from one person or entity to the another process. The process of passing any information from one person to another person with the help of some medium term is called as communication. आता कम्युनिकेशन कशाला म्हणतात? एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या माध्यमाच्या मदतीने कोणतीही माहिती पुरवण्याचे प्रक्रियेस संप्रेषण म्हणतात. संप्रेषण ही अगदी सोपी प्रक्रिया आहे, जिथे संदेश प्रेषकाकडून प्राप्तकर्त्याकडे पाठवला जातो. प्राप्तकर्ता संदेश प्राप्त झाल्यानंतर इच्छित पद्धतीने समजून घेऊन त्यानुसार कार्य करतो. म्हणजे हे काय? व्हॉट इज कम्युनिकेशन? इट इज अ व्हेरी सिंपल प्रोसेस वेअर मेसेज इज बीइंग transferred from a sender to the receiver, and the receiver after receiving the message understand it in the desired form and then it act accordingly. ठीक आहे. म्हणजे हे जे कम्युनिकेशन कसं आहे, हे मेसेज पास करतं एक पर्सन टू अनदर पर्सन. पण तुमची कम्युनिकेशन केव्हा कम्युनिकेशन बोलली जाईल की जेव्हा तुमचा मेसेज समोरच्या व्यक्तीला बरोबर पोचेल आणि तो त्या अनुसार ऍक्ट करणार, मग ती कम्युनिकेशन आपली खरी कम्युनिकेशन झाली आहे. म्हणजे आपल्याला जे कम्युनिकेट करायचं होतं, म्हणजे आपल्याला जे मेसेज समोरच्याकडे जे पोचवायचं होतं ते पोचवलं. सपोज आता फॉर एक्झाम्पल मला कम्युनिकेट करायचं आहे की उद्या 12 वाजता मीटिंग आहे. ठीक आहे. आणि उद्या 12 वाजता सगळे उपस्थित राहिले म्हणजे आपली कम्युनिकेशन बरोबर झाली आहे. माझं जे मेसेज मला जे तुम्हाला कन्वे करायचं होतं ते अगदी बरोबर पोचलं आहे, त्याला म्हणतात कम्युनिकेशन. तर बघूया त्याचे प्रकार. तर संप्रेषणाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे डाक सेवा, दुसरा आहे आधुनिक संप्रेषण साधन म्हणजेच पोस्टल सर्व्हिसेस, आणि दुसरा आहे मॉडर्न मीन्स ऑफ कम्युनिकेशन. तर बघूया याचा फर्स्ट टाईप, ते म्हणजे पोस्टल सर्व्हिसेस. पोस्टल सर्व्हिसेस काय म्हणजे डाक सेवा. भारतीय टपाल सेवा पोस्ट आणि टेलिग्राफ विभागात अंतर्गत येतात, जी संप्रेषण आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा भाग आहेत. टपाल विभाग हा 1,54,935 डाकघर शाखा असलेले सर्वात मोठे टपाल जाळे आहेत. Means what? The postal services in India come under the Department of Post and Telegraph, which is the part of the Ministry of the Communication and Information and Technology. The Department of the Post, with its net of 1,54,965 post offices, is the largest postal network in the world. तर हे काय भरपूर डेव्हलप केलं आहे डाक सेवानी. तर सध्या टपाल सेवामध्ये सुमारे 5.88 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. आता टपाल सेवेचे प्रकार आहेत. तर किती प्रकार आहेत? त्याचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे टपाल सेवा, दुसरा आहे विशेष टपाल सेवा, तिसरा आहे निधी पाठवण्याची सुविधा, चौथा आहे किरकोळ सेवा. बघूया आपला पहिला पॉइंट, ते म्हणजे टपाल सेवा. टपाल सेवामध्ये काय येणार? आंतरदेशीय पत्र, इट मीन्स इनलँड लेटर. आंतरदेशीय पत्राच्या आतल्या बाजूच्या पाठवणारे संदेश लिहिणे आवश्यक आहे. आंतरदेशीय पत्र विहित आकाराचे आणि घडीचे असते.
सदर पत्राचा वापर केवळ भारतामध्ये संदेश वहन करण्यासाठी केला जातो. आंतरदेशीय पत्राचा मजकूर लिहिलेला भाग दुमडला जातो आणि त्यावर शिक्का मारला जातो. केवळ प्राप्तकर्त्याचे नाव व पत्ता बाहेरील बाजूस असतो. म्हणूनच आंतरदेशीय पत्र संदेशाच्या गोपनीयतेची हमी देते. आता हे काय इनलँड लेटर आहे. Communication is contained on the sheet of the paper which is with a prescribed size and folding inline letter card is used for transmission within the India. इंडियाच्या इंडियामध्ये ट्रान्सफरंट करण्यासाठी हे असतं. written portion of an inline letter is folded and sealed. जे लिहिलेलं असतं ते कसं असतं, सील्ड असतं. and only the name and address of the receiver is visible from the outside. therefore inline letter ensures confidentiality मेसेज. म्हणजे जे पर्सनल असतात, कॉन्फिडेन्शियल असतात, हे मेसेज पाठवण्यासाठी इनलँड लेटर हे खूपच चांगली सुविधा आहे. तर बघूया आपला दुसरा पाठ, ते म्हणजे बंद पाकिट. बंद पाकिट म्हणजे काय, सगळ्यांना आता बंद पाकिट माहीतच आहे, ते म्हणजे एन्व्हलप. सदर पाकिटाचा उपयोग संदेश पाठवण्यासाठी तसेच धनादेश, फोटो इत्यादी पाठवण्यासाठी होतो. बंद पाकिट सर्व प्रकारच्या दस्तऐवजांची सुरक्षित निश्चित करते. ठीक आहे. आता एन्व्हलप काय आहे, इट इज सेंड टू द कॉन्फिडेन्शियल मेसेज ॲज वेल ॲज एन एन्क्लोजर्स. एन्क्लोजर्स म्हणजे त्याच्यामध्ये एन्क्लोजर्समध्ये काय आपण देऊ शकतो, चेक्स असू शकतात, परत फोटोज, रिझ्यूम्स एक्सेट्रा, जे आपल्याला पर्सनलाइज्ड किंवा कॉन्फिडेन्शियल ठेवायचं असतं ते आपण एन्व्हलपमध्ये पाठवत असतो. एन्व्हलप इन्शुअर्स द सेफ्टी ऑफ डॉक्युमेंट्स अँड कॉन्फिडेन्शियली ऑफ मेसेजेस. हा कसली आपलं जे मेसेज आहे, जे कॉन्फिडेन्शियल आहे, ते मेसेज कसं गुपित ठेवतात ते. ठीक आहे. आता तिसरं आहे टपाल सेवामध्ये पार्सल. पार्सलची सेवा तर आता ऑनलाईन इतकी सुरू झाली आहे. पार्सल म्हटलं की आपण सगळी ऑनलाईन शॉपिंग करतो आणि मग आपल्याला त्या रूपात काय येतं, पार्सल येतं, बरोबर. सो पार्सल सुविधा अंतर्गत निर्दिष्ट आकार आणि वजनाचे पार्सल देशात आणि देशाबाहेर पाठवले जाऊ शकते. पार्सलाची विशिष्ट रक्कमेपर्यंतचा विमा देखील काढता येऊ शकतो. जर प्रवासादरम्यान पार्सल गहाळ झाले तर डाकघर ठराविक रक्कमेपर्यंत पाठवणाऱ्यास भरपाई देतो. इन केस जेव्हा आपण पार्सलची सेवा जर काही मिसप्लेस झाली तर हे काय करतो, जे डाकघर आहे ते ठराविक रक्कम आपल्याला देत असतो. आपला लास्ट पॉईंट आहे बुक पोस्ट. छापील पुस्तके, मासिके, नियतकालिके इत्यादी या सुविधा मार्फत पाठविता येतात. प्रत्येक पॅकेट अथवा पार्सलच्या वरती बुक पोस्ट नमूद करणे आवश्यक आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय आता बुक पोस्टमध्ये हे जे छापील जे पुस्तक असतात, मासिके असतात, परत जसं काय मॅगझिन्स, जर्नल्स कॅन बी सेंड थ्रू द बुक पोस्ट अँड पॅकेट्स contain book and other printed matter can be inserted in the one packet. एक पॅकेटमध्ये एक बुक किंवा प्रिंटेड मॅटर आपण टाकू शकतो. फॉर इच बुक पोस्ट पार्सल पॉकेट इट इज नेसेसरी टू मेन्शन अ बुक पोस्ट. त्याच्यावर बुक पोस्ट मेन्शन करणं खूप गरजेचं असतं. कुठं, ऑन द फेस ऑफ द पॉकेट ऑर पार्सल. तर आपला दुसरा पाठ आहे स्पेशलाइज्ड पोस्टल सर्व्हिसेस. त्यात पहिला भाग आहे विशेष टपाल सेवाचा. पहिला भाग आहे व्यवसाय पोस्ट. या सेवेअंतर्गत लहान व्यवसायांसाठी तसेच मोठ्या अस्थापनासाठी संदेश तयार करण्यापासून ते संदेश प्राप्त करेपर्यंत पोहोचविण्याचे प्रक्रिया समावेश होतो. ग्राहक त्यांना हव्या असलेल्या सेवा उपलब्ध सेवांमधून निवडू शकतात.
भारतीय डाक विभागाने व्यवसाय पोस्ट हाताळण्यासाठी भारतातील प्रमुख शहरामध्ये व्यवसाय पोस्ट केंद्र सुरू केले आहेत. तर आपला दुसरा पार्ट आहे लॉजिस्टिक पोस्ट, म्हणजे सदर सेवा व्यावसायिक ग्राहकांना एक प्रभावी आणि कार्यक्षम सेवा प्रदान करते, ज्यामध्ये वस्तूंच्या किंवा मालाच्या संचयनापासून ते वितरणापर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळी सेवांचा अंतर्भाव होतो. आता now what is the logistic post? It is provides the business concept of cost effective and efficient solution which manages the entire value chain from the collection to the storage of transmission to distribution according to the country. हे काय असतं? चेन असते. ही काय साखळी पद्धती आहे. लॉजिस्टिक पोस्ट म्हणजे ही एक साखळी पद्धती आहे. तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे देयके सेवे म्हणजे बिल मेल सर्व्हिस. वित्तीय निवेदन देयके, मासिक खाते देयके किंवा तत्सम कोणत्याही पाठवण्याचे दस्तऐवजी संख्या किमान 5000 असते. डाक विभाग ग्राहकांना दिलेले पत्त्यावर दस्तऐवज पोहोचवण्याचे काम करतो. सदर सुविधेसाठी डाक विभाग कोणत्याही प्रकारची उधारी किंवा पत सुविधा देत नाही. ठीक आहे. आता हे काय बिल मेल सर्व्हिस. आता बिल मेल सर्व्हिस काय आहे? कम्युनिकेशन इन द नेचर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, बिल्स, मंथली अकाउंट बिल or any such other items of similar nature may be posted by the service provider to the customer at least once in 90 days. Under this service, the minimum quantity of articles to be posted at a time of 5000. आता मिनिमम क्वांटिटी ऑफ आर्टिकल्स टू बी पोस्टेड ॲट अ टाइम इज किती? 5000 and in 90 days under the service. The minimum quantity of articles to be posted at the time in 5000. The mails will be received at the identical location provided. Bill mail shall be fully sorted pin code wise and bundle delivery post office wise. There is no credit facility. ह्याच्यामध्ये बिल मेल सर्व्हिसेस मध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये जे क्रेडिट फॅसिलिटी असते ती तर अजिबातच नसते. आणि परत बिल मे शॅल बी फुली सॉर्टेड कोड वाईज अँड बल्डर डिलिव्हरी टू द पोस्ट ऑफिस वाईज. अकॉर्डिंगली टू द पोस्ट ऑफिसच्या रूलच्या अनुसार आपल्याला ते बिल मेल सर्व्हिसेस चालतात आणि ते रूल्स आपल्याला फॉलोच करावे लागतात. ठीक आहे. तर बघूया त्याची तिसरा प्रकार, ते म्हणजे मनी रेमिटन्स सर्व्हिसेस, निधी पाठवण्याची सुविधा. आता इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर म्हणजे इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर. ह्या सुविधा अंतर्गत मनी ऑर्डरमध्ये ज्याचे नाव निर्देशित केले आहे अशा व्यक्तीस रक्कम अदा करण्यासाठी डाकघरामध्ये जारी केलेली सूचना याला मनी ऑर्डर. मनी ऑर्डरमध्ये ज्याचे नाव निर्देशित केले आहे अशा व्यक्तीस रक्कम अदा करण्यासाठी डाकघराने जारी केलेली सूचना याला मनी ऑर्डर असे म्हणतात. सदर मनी ऑर्डर डाक विभागाच्या विशेष सुविधांद्वारे पाठवल्या जाते. ज्याला पैसे द्यावे लागतात अशी व्यक्ती म्हणून मनी ऑर्डरमध्ये नाव असते त्याला पैसा घेणारा असे संबोधतात. आणि या सुविधाद्वारे पैसे पाठवण्याचा फायदा म्हणजे निर्देशित व्यक्तीला त्याच्या घरी अथवा मुक्कामी पैसे मिळतात. तर हे काय मनी ऑर्डर आहे. तर ह्याला काय म्हणतात? EMO. A money order, a money order is an order issued by the post office for the payment of sum of money to the person whose name is mentioned in the money order. ज्याचं नाव मनी ऑर्डरमध्ये नाव आणि पत्ता लिहिलेला असतात तेच पोस्ट ऑफिस त्यांना इश्यू करतो. and it is seen through the agency of the office. A payee is a person named in the money order as a person
to whom the money is paid, and the advantage of sending money is to someone through money order is that it is delivered at a house or his place of stay. ठीक आहे, तर हे काय मनी ऑर्डरचं कन्सेप्ट पाहिलं आहे. मनी ऑर्डर म्हणजे जे पर्सन मनी पाठवतो त्याला पेई म्हणतात. तर आपला दुसरा आहे IMO, दॅट इज इन्स्टंट मनी ऑर्डर, म्हणजे त्वरित निधी सेवा. भारतीय डाक मार्फत त्वरित निधी सेवा दिली जाते. ही सेवा जलद, सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह गणली जाते. ही संगणककृत सेवा भारतातील 2 रहिवासी व्यक्ती जवळचा डाक घरामार्फत वापरू शकतात. सदर सुविधा अंतर्गत 1,000 रुपयापासून ते 50,000 पर्यंतची रक्कम निर्देशित डाकघरामधून हस्तांतरित करता येऊ शकते आणि या सुविधामार्फत पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे खूप सोपे होते. ठीक आहे, तर हे काय इन्स्टंट मनी ऑर्डर आहे. तर इंडिया पोस्ट प्रेझेंट्स इन्स्टंट मनी ऑर्डर, द इन्स्टंट ऑनलाईन मनी ट्रान्सफर सर्व्हिसेस इन अ इन्स्टंट दॅट इज अ कन्व्हिनियंट, रिलायबल अँड अफोर्डेबल. IMO is an instant web based money service through the post office and in India between 2 residents individual in the territory, that is one can transfer, म्हणजे आपला बाहेर कोणी रिलेटिव्ह आहे त्याला आपल्याला बाहेर म्हणजे बाहेर गावी, दॅट इज अब्रॉड मध्ये कोणी आहे त्याला आपल्याला पैसे पाठवायचे, तर आपण तो कसं पाठवणार, इन्स्टंट मनी ऑर्डरने. अँड वन कॅन ट्रान्सफर मनी फ्रॉम, किती पाठवू शकतो आपण, 1,000 ते 50,000 पर्यंत अशी रक्कम त्यांना पाठवू शकतो. आणि फ्रॉम द डेझिग्नेटेड IMO पोस्ट ऑफिस इट इज अ सिम्पल टू सेंड अँड रिसीव्ह मनी. हा खूप सोपा मेथड आहे पैसे घेण्याचा आणि ट्रान्सफर करण्याचा. आपला लास्ट पॉइंट आहे ते म्हणजे इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर, म्हणजे आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण. इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर ही सुविधा परदेशामधून भारतातील वैयक्तिक लाभार्थीला पैसे हस्तांतर करण्याची एक जलद आणि सोपा मार्ग आहे. केवळ वैयक्तिक लाभार्थ्यालाच भारतामध्ये पैसे स्वीकारता येतात. भारतीय डाक विभाग, भारत सरकार आणि वेस्टर्न युनियन फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अत्यंत प्रगत प्रणालीद्वारे जवळच्या डाकघरातून ही सुविधा उपलब्ध आहे. याद्वारे जगभरातील विविध 155 देश आणि प्रांतांमधून भारतात पैसे त्वरित पाठविले जाऊ शकतात. मीन्स व्हॉट इट इज इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर मध्ये काय होतं, मनी ट्रान्सफर सर्व्हिस स्कीम इज अ क्विक अँड इझी वे ऑफ ट्रान्सफरिंग अ पर्सनल रेमिटन्सेस फ्रॉम अब्रॉड टू द बेनिफिशरीज इन इंडिया अँड ओनली इनवर्ड पर्सनल रेमिटन्स आर परमिशेबल अँड द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया with the Western Union Financial Services, a state-of-art international money transfer service is now available through the post offices in the India, which enables the instantaneous remittance of a money from around 195 countries and territories. तर स्टुडंट्स, आज आपण चौथ्या लेसन मधला कोणता भाग पाहिला? आपण आज पाहिला संप्रेषण, ते म्हणजे कम्युनिकेशन. परत त्याचा अर्थ पाहिला, परत संप्रेषणाचे प्रकार पाहिले. कोणते कोणते प्रकार पाहिले? डाक सेवा आणि आधुनिक संप्रेषण, हे असे 2 प्रकार आहेत. त्यातला आपण पहिला पाठ पाहिला ते म्हणजे प्रकार पाहिला डाक सेवा. आता डाक सेवामध्ये आपण काय काय पाहिलं, त्याचे 4 प्रकार पाहिले डाक सेवाचे. पहिला म्हणजे टपाल सेवा, विशेष टपाल सेवा, निधी पाठवण्याची सुविधा, किरकोळ सेवा, असे 4 प्रकार आपण आज पाहिले. तर स्टुडंट्स, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि व्हिडिओ बघत राहा. इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब इट. थँक यू स्टुडंट्स. कीप वॉचिंग माय व्हिडिओ अँड स्टडी हार्ड.